मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेला एसआयटीला मिळालेल्या तक्रारीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। बीडमधील एका व्यक्तीने एसआयटीला पत्र पाठवून राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षांकडून जीवाला धोका असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे। या पत्रावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। अशोक खरात बाहेर आल्यानंतर राज्याच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला होता। तसेच त्यांच्याकडील महिला संघटनेचे प्रमुख पदही काढून घेण्यात यावे असा दबाव पक्षांतर्गत आणि विरोधकांकडून वाढू लागल्यानंतर चाकणकर यांनी महिला संघटनेच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता। या सर्व घडामोडी घडल्यानंतर बीडमधील एका व्यक्तीने सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी तक्रार दाखल केली आहे। दरम्यान ही तक्रार खरी आहे की खोटी याची खातरजमा होऊ शकलेली नाहीये। ही तक्रार राजकीय हेतून प्रेरित आहे का किंवा कुणीतरी खोडसाळपणा केला याचा तपासही आता एसआयटी कडून केला जाणार आहे। मात्र या तक्रारीची मुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांनी दखल घेतली आहे। पुण्यामध्ये ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पूर्ण काळजी राज्याचे पोलीस खाते घेईल। महाराष्ट्राच्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केली आहे। जे काही पत्र मिळालेले आहे त्याचीही जरूर चौकशी केली जाईल असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।